सणासुदीच्या महिन्याला सुरुवात झाल्यानंतरच जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत पुन्हा नव्या विक्रमी उच्चांकी गाठलेली आहे आणि सोन्याचे दर जे आहे 1,04,000 रुपयांवर पोहोचलेले आहेत। नेमकी या संदर्भातली कारणं काय आहेत, आगामी काळातले सोन्याचे चांदीचे दर कसे राहतील यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिकात काय सांगणार दादा, परत सोन्याच्या दराने विक्रम केलेला आहे। आज सोन्याचा भाव 1,13,000 रुपये झालेला आहे। टेक्सास पकडून 1,04,300 पर्यंत सोन्याचा भाव आहे। आजपर्यंत सर्वात हायेस्ट भाव आहे आज सोन्याचा आणि याच्या मागचं मुख्य कारण जे टॅरिफ रेट्स जे लागले आहे बाकी कंट्रीजला त्याच्यामुळे सर्वात सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहे। आज 7 ऑगस्टला आजच सगळे टॅरिफ रेट लागू झाले सगळ्या देशांवरती। आता त्याचं प्रत्युत्तर द्यायला कंट्रीज तयार आहे। इंडिया, जापान हे सगळे त्या टॅरिफ रेटचा प्रत्युत्तर द्यायला तयार आहे। ते टॅरिफ रेट लावतील तर याच्यामुळे जे स्पेक्युलेशन आहे गोल्डबद्दल ते वाढलेले आहे, म्हणून सोन्याचे भाव आज एवढे वाढलेले आहे। आणि येणाऱ्या इंटरेस्ट रेटच्या मीटिंगमध्ये जे 80% असे चान्सेस आहे की इंटरेस्ट रेट कमी होतील आणि इंटरेस्ट रेट जर कमी झाले तर ऑफकोर्स सोन्याचे भाव अजून 2-3 हजारने वाढतील। हो, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी जे त्यांचं टॅरिफ रेटचं धोरण आक्रमक केलं आणि ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली, आता एवढ्या 7 दिवसात कसा परिणाम झालेला आहे, नेमका कितीने भाववाढ झाली? आता गोल्डचे भाव 7 दिवसात आपण बघितलं तर जवळजवळ 3,300 रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले 7 दिवसात। जेव्हापासून टॅरिफ 1 ऑगस्टला घोषणा झाली ही टॅरिफ रेट लागू होणार आहे, नंतर परत तेव्हा जे चान्सेस होते इंटरेस्ट रेट कमी व्हायचे ते 40% होते। पण जो US इकॉनॉमिक डेटा बघून आता रिसेंटली ते सगळे फिगर्स चेंज झालेले आहे आणि पॉझिटिव्ह ट्रिगर्स होण्यामध्ये आलेले आहे। इंटरेस्ट रेट्स जे आहे ते 100%, 80% कमी व्हायची शक्यता आहे त्याचा। आणि सोबतच टॅरिफ रेट आज 7 ऑगस्टपासून लागू झालेले आहे। इंडियाने ठरवलं टॅरिफ रेटचं एक उत्तर द्यायला, सोबतच जापाननेही ठरवलं आहे। तर कुठे ना कुठे ग्लोबल अनसर्टनिटी निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे सोन्याचे भाव आज एवढे वाढलेले आहे। रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध आहे जे थांबणार होतं, ट्रम्प थांबवणार होते, तेही थांबलेलं नाही आहे। त्याच्यामुळे सोन्यामध्ये परत इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे सोन्याचे भाव 7 दिवसात 3300 रुपयाने वाढलेले आहे। पुढच्या काळात काय परिस्थिती राहील? आता ऑफकोर्स इंटरेस्ट रेट जर ॲक्च्युअलमध्ये जर अजून तर हे फक्त स्पेक्युलेशन आहे की कमी होणार आहे, इंटरेस्ट रेट्स कमी होणार आहे। इंटरेस्ट रेट कमी झाले तेव्हा सोन्याचे भाव वाढतात, पण ॲक्च्युअलमध्ये इंटरेस्ट रेट जेव्हा कमी होतील तेव्हा ऑफकोर्स सोन्याचे भाव 2-3 हजारने वाढायची शक्यता आहे। तर सणासुदीला सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी आता जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर जे आहेत 1,04,300 रुपयांवर पोहोचलेले आहे। त्यामुळे निश्चितच सणासुदीचा काळ आहे आणि या काळामध्ये ग्राहक जे आहेत दागिन्यांची खरेदी करत असतात। मात्र या ग्राहकांच्या ज्या आहेत पुढच्या काळामध्ये सोनं चांदी खरेदी करताना त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। आगामी काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ वॉर जे सुरू आहे, टॅरिफ रेट जे आहेत यामुळेच या सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झालेला आहे। पुढच्या काळात हे परिणाम होईल आणि सोन्याच्या भावात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज या ठिकाणी सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।